कारण मी हिंदीचं थोडं बघितले क्लिप्स आता माझ्यासमोर येत आहेत. त्याच्यावर काय काय बोललं जातंय. बिग बॉस जे बोलतात आज आमच्याशी ते खूप हळू बोलतात. म्हणजे त्यामध्ये आमची एक झोप होऊन जाते. ते असे बोलतात, बिग बॉस बोलतायत करण, आणि एवढं स्लो बोलतात. ती मला एकदा बोललेली की एक काम कर, स्वतःचा गू खा म्हणजे तुला कळेल. तर मी बोललो हा आज सकाळीच खाल्ला, खूप छान होता, तुला पाहिजे का, लिंबू पिळून देऊ का. त्याच्यावर तिचा रिप्लायच नाही. तुम्ही चुकीचे ठरतात हे आतून वाटायचं. पण आता मला बाहेरून वाटतंय नाही, बिग बॉस नेहमी बरोबर नसू शकतो. तुम्ही पण बरोबर असू शकता, भाऊ नेहमी बरोबर असू शकतो, तुम्ही पण बरोबर असू शकता. पण पहिल्यांदा असल्यामुळे ते त्यावेळी असं ब्रेन वॉश होतं की बिग बॉस भाऊ बोलले म्हणजे बरोबर बोलले. आता बाहेर येऊन कळतं भाई कोणच बरोबर नाही बोलत आहे, आपणच बरोबर होतो. असं कधी फीलच नव्हतं झालं कोणासाठी की मला तुला जो त्रास होतो हे बघून मला त्रास होतो. हे नाही बघायचं तयार मला. हे बघून मी अजून खचलोय की माझं बाहेर जाणं बरोबर होतं का. म्हणजे मला असं वाटतं की आता मला स्पॉट बॉय म्हणून आठ टाका. पण नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मेळाव्यात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामधून नुकताच करण सोनावणेने घराचा निरोप घेतलेला आहे आणि करण थेट आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेला आहे. हाय करण. हॅलो. कसा आहेस? खूप बरं आहे, खूप छान वाटतंय. जे काय झालं ते फक्त कालचा एपिसोड बघून खूप वाईट वाटतंय प्राजक्तासाठी, बस बाकी काय नाही. हसतोय मी चेहऱ्यावर, बट ते आता फिलिंग तशी नाहीये. सो बघेल या हफ्त्यात जरा मूड चांगला होऊ शकतो प्राजक्ताचा गेम बघून. तू ज्यावेळेस घरातून बाहेर येणार हे कळलं मला, किंवा ज्यावेळेस सुविध झाला असता ना, खूप अशा चर्चा चाललेल्या की सिक्रेट रूम मध्ये असशील का, की खरंच आहे, कारण विश्वास नव्हता बसत की तू घराच्या बाहेर येऊ शकतोस. सो हे तुला तरी एक्सपेक्ट होतं का? जसं तुम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं तसं मला पण नव्हतं. आणि मला असं वाटतं हीच माझी मोठी विन आहे की म्हणजे आपण असतं ना की अरे हा कंटेस्टंट तर बाहेर नाही राहिला, आपल्याला माहिती आहे, ह्याला काढा प्लीज. पण जर तुम्हाला ते अनएक्सपेक्टेड वाटतंय तर मला असं वाटतं मी कुठेतरी माझा गेम दाखवलाय. फक्त जसं लोक बोलतायत की पहिल्या हफ्त्यात तो दिसला, मग त्याच्यानंतर काही हफ्त्यात हळूहळू मग तू वॅनिशच झाला. बट तरीही कंटेस्टंटला असेल किंवा महाराष्ट्राला असेल हा शॉक बसणंच माझ्यासाठी मोठी विन आहे. बिकॉज मला असं वाटतं की ह्याच्या पुढे जिथे विशाल मला ॲज स्ट्रॉंग कंटेंटर समजतोय, जिथे आरबी मला समजतोय ॲज स्ट्रॉंग कंटेंटर, आणि मुद्दामून ते माझ्याबरोबर रायव्हलरी करायचा प्रयत्न करतात. सो माझं असं होतं की माझं झालेलं आहे ऑलरेडी, मी फ्रेश फेस आहे, मी इथे पहिल्यांदा आलेलो आहे, हे दोघे एक्सपिरियन्स्ड आहेत आणि ते ऑलरेडी मला ॲज कम्पेटिटर समजत आहेत. त्यांना त्रास होतोय की मी वरती असं काय डिस्कस करतोय की जे आमच्यापर्यंत पोहोचत नाही. पण भाऊ बोलतायत की करण जे अॅनलाइज करतो, करण जे फोकस करतो ते खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. मग त्यांना प्रश्न पडतात की ओ भाई वरती काहीतरी इंटरेस्टिंग चालू आहे ज्याच्यात आपण इन्व्हॉल्व नाहीये, आणि करणने जर अचानक कधी पत्ता फेकला की मग असं होईल की भाई आता काहीतरी डेंजर होणार आहे आपल्याबरोबर. सो म्हणून ते घाबरत होते, म्हणून ते मुद्दामून बोलायचे बाल्कनीवर बसतो. तुम्हाला जे समजायचं समजा, आम्हाला माहिती आहे आम्ही काय गेम करतोय. तुमच्यापर्यंत म्हणजे महाराष्ट्रापर्यंत तो पोहोचला नाही अनफॉर्च्युनेटली, बिकॉज ते एडिटचा विषय असतो. पण आम्हाला माहिती आहे आम्ही काय गेम करतोय आणि म्हणूनच मी आज इथे बाहेर आहे. घरामध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या, खूप खूप किस्से घडले, खूप राडे झाले. त्याच्यामध्ये ना कुठे प्रत्येकासाठी ते पॉइंट्स होते की प्रत्येक जण खूप चिडत होता, ट्रिगर होत होता. पण ना तुझ्या बाबतीमध्ये ते फार कमी वेळा बघताना आम्हाला दिसलं. म्हणजे मे बी ते एडिट पण त्या पद्धतीने कदाचित केलं असेल, पण असं वाटत नाही की तू असा कोणावरती आवाज चढवून किंवा मुद्दाम कोणाशी तरी भांडतोयस, राडे घालतो, हे नाही मुद्दाम दिसलं असं. तर तुझ्यासाठी ते मनातल्या मनात तुझं खूप ते काय म्हणतात ते तुझं चालू असेल की आता नाही खूप होतं करून तू कंट्रोल करत होतास. तो एक पॉइंट कोणता होता जेव्हा तुला असं वाटलं की आता मी बोललं पाहिजे? ऑनेस्टली सांगू की मला बिग बॉस मधून कळून आलं मी खूप सॉर्टेड माणूस आहे. मी फालतू मुद्द्यांमध्ये पडत नाही. मी तेच म्हणते, तू ट्रिगर झालेला दिसलाच नाही. आणि विषय असा की जसं म्हणजे आता तुम्हाला वाटतंय की मी आत खूप दाबून ठेवलंय, असं पण नाहीये. मी सगळ्यांना बोलवतो की अजून 6 महिने ठेवा मला आत, मला काही प्रॉब्लेम नाही होते. मला ना घरच्यांची आठवण येते ना मित्रांची आठवण येते. मी प्राजक्ताला एकदा बोललो पण जर कधी अशी पुढे वेळ आली ना की तुम्ही सगळे गेले आणि मी एकटा आहे, मला वाईट वाटेल, पण तरी मी बोलणार नाही की मला घरातून काढा. कारण माझं असं आहे की भाई हा जो एक्सपिरियन्स आहे ना हा परत नाही भेटणार. सो लेट्स एन्जॉय इट आणि फाईट इट. सो कधीच मला असं नाही वाटलेलं की आरडाओरडामध्ये घुसावं, बिकॉज आरडाओरडामध्ये मला असं वाटायचं कन्क्लुजन नाहीये. जेव्हा विषय थांबायचे तन्वीचा आणि आरबीचा जो चोरीचा विषय झालेला भाताचा, त्यावेळी पण मी बोललो की सगळे तन्वीवर आरोप टाकतायत की तन्वी चुकीची, ही चोर आहे, मी बोललो एक मिनिट, हे बोंबाबोंब करण्यात अर्थ नाहीये. तन्वीला घेऊन मी बसलो, तन्वीला विचारलं काय झालं, ती बोलली की मी नाही केलंय, शपथ वगैरे घेतल्या. ते आरबीकडे गेलो, आरबीला विचारलं काय झालंय, आरबी पण बोलला 300% मला तन्वीने दिलेलं लपवायला. मी बोललो ओके, पण तुमच्या दोघांमध्येच क्लॅरिटी नाही, तो आपण एक कन्क्लुजनवर नाही येऊ शकत. आणि हेच बिग बॉसला आवडतं
कन्क्लुजनवर नाही आलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की वन ऑफ द रिझन्स मी बाहेर आहे, कारण मी प्रत्येक मुद्द्याचं सोल्युशन द्यायचो आणि ते त्यांना पटत नव्हतं. पण मी म्हणून बोललो, मी सॉर्टेड माणूस आहे, मी मला मुद्द्याचं सोल्युशन द्यायला आवडतं, मला मुद्द्यावर बोलायलाच आवडतं. मुद्दे भरकटून तुम्ही पहिल्या हफ्त्याचं काढायला गेले, म्हणजे मी तुझ्याशी आता भांडतोय की ही लाईट का एवढी मला त्रास देते, हे बंद कर, आणि तू बोलते असं का बंद करायचं, तुला माहितीये का मी कॉलेजमध्ये नाही म्हणजे मी सांगतोय का की मी जर तुला असं डायरेक्टली बोललो की ही लाईट मला त्रास देते, ही बंद कर प्लीज, आणि तू बोलली तुला माहितीये का कॉलेजमध्ये मी काय होती, एक मिनिट तू हे का बोलतेस इथे, आपण मुद्द्यावर भांडलो. सो बिग बॉसच्या घरात मुद्द्यावर भांडणं पण नसतं. मुद्द्यावर भांडायला गेलो तर लोक हे होतात की आता काय बोलायचं. जसं माझं राखीवर झालेलं, राखी आणि मी भिडायचो आणि मी आवडीने भिडायचो तिच्यावर, मला खूप आवडायचं. पण तिला पण कळलं की यार तू कॉमेडी करके सब मिटा दे रहा. पण मी बोललो मी असाच आहे, आणि हे पटत नव्हतं त्या घराला. तर मी बोललो ठीक आहे, मला प्रॉब्लेम आहे, खरं राहणंच प्रॉब्लेम होतं घरासाठी. मी टू रिअल झालो फॉर अ रियालिटी शो. पण मला असं वाटतं रियालिटी शो मध्ये रिअल राहणं गरजेचं आहे. बिग बॉस स्क्रिप्टेड नाहीये, बट लोक जे बाकीचे कंटेस्टंट आहेत ते डोक्यात एक स्क्रिप्ट घेऊन आले की आपण असं वागायचं की आपण असं दिसू, आपण हे केलं की आपण दिसू, मग रियालिटी नाहीच राहील. सो मला मला असं वाटतं की मी तरी चांगला होतो की मी रियालिटी ठेवली. लोकांना ती पटली नाही, बिकॉज लोकांना स्पाइस लागतो, लोकांना ते माझ्याकडून एक्सपेक्टेड होतं. पण मी बोललो ठीक आहे, मला नाही तसं राहायचं. मला जसं मी जे मला ओळखतात त्यांना माहिती मी असाच आहे. सो माझी जी गँग होती ती बोलली अरे कारण असाच आहे, कारण पाणी पिऊ शकतो स्विमिंग पूलचं, कारण काहीही करू शकतो, कारण जेवणात टूथपेस्ट टाकून पण खाऊ शकतो, मी या लेवलला जाऊ शकतो. पण मला कोणी ट्रिगरच नाही केलं तसं. मला असं वाटतं ती माझी वेळ. असं काय वाटतं की जे राहून गेलं तिथे करायचं, की आता म्हणजे एक असं म्हणतात ना की हा ही स्ट्रॅटेजी केली पाहिजे होती, किंवा असं बाहेर आल्यानंतर असं काय वाटलं तुला त्याच्या हे राहून गेलंय? बाहेर आल्यानंतर मला एकच वाटतं की जी फेक पर्सनॅलिटी मी एक आत प्ले केली पाहिजे होती, त्याचाच एक खंत आहे. बट असा खंत नाही, कारण मला माहिती आहे की मी जो खरा आहे तोच मी आत दाखवलाय, लोकांना तो पटला नाही. आणि दुसरा मोठा खंत हाच आहे की प्राजक्ता आत एकटी राहिली. मी प्राजक्ताला बोललेलो की माझ्या आधी जर तू गेली ना मला ते आवडेल, पण जर तू आत राहिली आणि मी बाहेर गेलो ना तर मला खूप या गोष्टीचा त्रास होईल. कारण मी हेच विचार करून कन्फ्यूज होईल की आता ही काय करत असेल, आता ही कोणावर बसली असेल, आता हिचा कोण फायदा उचलत असेल इमोशनली वगैरे. ती गोष्ट मला आत रोज आता खंत आहे. म्हणून मला आता रोज बिग बॉस बघायचं आणि रोज बघायचं, ती ठीक आहे ना, बस मला तेवढंच पाहिजे. प्राजक्ताचा विषय निघालाय तर तुला कदाचित खूप जणांनी इंटरव्ह्यू मध्ये विचारलं असेल, पण तू बोलता बोलता असं म्हणालेलास की आतापर्यंत तू इतका अटॅच कोणाशी झाला नव्हतास. सो त्यावेळेस बघताना ना असं वाटत होतं की एकतर दोन गोष्टी वाटलेल्या, एक तर हे एडिट मध्ये काहीतरी हे करून दाखवलंय असं, आणि दुसरं म्हणजे मे बी ही तुझी तेव्हाची स्ट्रॅटेजी पण असू शकते तिला वीक करण्यासाठी. हा, सो ह्या दोन गोष्टी याच्यावरती खूप चर्चा चाललेली. सो मला तुझ्याकडून ऐकायचं की हे नेमकं काय आहे. प्राजक्ताच्या बाबतीत मी कधीच स्ट्रॅटेजी करायला नाही गेलेलो, बिकॉज असं होतं की हे एकच नातं आहे जे या घरात प्युअर राहिलेलं आहे. खूप लोक तोडायचा प्रयत्न करत होते, बिकॉज खूप लोक जेलस होत होते या नात्याला, बिकॉज ह्यांचं तुटत का नाहीये. आम्ही ह्यांना बोलतोय की प्राजक्ता अशी तुझ्या मागून बोलते, त्याला बोलायचे कारण मागून बोलतोय, पण आम्ही एवढे फालतू मित्र होतो की आम्ही एकमेकांना सांगायचं ऐकलं का तो तुझ्याबद्दल असं बोलत, आणि मी पण बोलत. सो एवढी क्लॅरिटी होती आमच्यामध्ये. सो त्या नात्यांमध्ये जसं तू बोललीस की मी एकदा तिला बोललो पण की ती काळजी माझी खूप जास्त होत चालली आहे दिवसेंदिवस तुझ्यासाठी, बिकॉज असं कधी फीलच नव्हतं झालं कोणासाठी की मला तुला जो त्रास होतो हे बघून मला त्रास होतो. हे फक्त माझ्या आईबाबांच्या बाबतीत मला झालेलं आहे. आणि आता हे कसं दाखवलंय मला माहित नाही, बट ही रियालिटी आहे. हे मी तिला बोललो तर मला त्रास होतोय की जर तुला जर कोणत्याही गोष्टी, जसं आरबीने तिला त्रास झाला, तर त्यावेळी मला असं झालेलं भाई आता आरबीचा तर मला गेम वाजवायचा, आता मी नाही थांबू शकत. बट त्याच्या आधीच मी बाहेर पडलो. सो मला तेच खंत आहे की आमच्यामध्ये ती काहीतरी बोलणार होती मला शेवटी, जो शेवटचा भावचा धक्का होता त्यात ती मला बोलली की मला तू याशी काहीतरी बोलायचं. आणि मी बोललो, आणि आम्ही सगळे चिलमध्ये होतो की हे भावचा धक्का झाला, मग वरती बाल्कनीमध्ये जाऊ, गप्पा मारू, मग उद्या सकाळी हे खाऊ ते खाऊ, आम्ही सगळं प्लॅन करून बसलो. आणि तो अचानक झटका लागला, आणि तो तिच्या रिॲक्शनवर मला दिसला जेव्हा सचिनजी आत गेले. आणि मला माहिती होतं, तिला पण माहिती होतं की करण परत येतोय, पण आयुष आणि सचिनजी माझ्या जवळचे एक चालले, बट करण आहे माझ्याबरोबर. आणि जेव्हा तिने सचिनजींना बघितलं तेव्हा तिचं रिॲक्शन टोटली चेंज झालं. आणि मी बोललो की हे नाही बघायचं होतं यार मला. हे बघून मी अजून खचलोय की माझं बाहेर जाणं बरोबर होतं का. म्हणजे मला असं वाटतं की आता मला स्पॉट बॉय म्हणून आठ टाका, पण मला आठ ठेवा, बिकॉज मला तिचीच काळजी, बस बाकी काही नाही. तुला जर तू सांगतोस तुला वाटतं का खरंच फक्त काळजी असं वाटतं तुला की त्या पलीकडे काही आहे? आता ते तू अजून ते फिगर आउट करतो. ऍक्च्युली जर मी आत राहिलो असतो ना तर मला त्याचं उत्तर भेटलं असतं. आता मी आत नाही ना तर मला फक्त आता काळजी, आणि तिला किती फील होतं हे मला पण नाही माहितीये. सो मी फक्त माझ्या वतीने बोलणं, आणि मग बिकॉज आपल्याकडे
स्त्रीचं मत नाही घेतलं तर काहीतरी भलत्या डिरेक्शन मध्ये जातं तिच्या कॅरेक्टरवर क्वेश्चन, आणि लोक 1 10 करायला वेळ नाही लावत. सो मला असं वाटतं की मी काही जास्त बोलण्यापेक्षा ती जेव्हा बाहेर येईल तेव्हा मी ठरवेल की हा बाबा आपण दोघे एकत्र जे काही डिसाईड करू आणि मग लोकांना सांगू. बिकॉज मला पण नाही पाहिजे की तिच्या पर्सनॅलिटीवर कोणी क्वेश्चन करावं, आणि ती बाहेर येईल मग आम्ही क्लिअर करू आणि मग सगळ्यांचं घेऊन जाऊ. क्या बात आहे. मला सांग, घरात काडीपेटी कोण वाटतं तुला? घरातला काडीपेटी प्रभू, आणि छोटा लागेल बडा धमाका. मुद्दामून काडीपेटी, पण तो लवकरच बाहेर येईल मला माहिती आहे, कारण त्याला तेवढंच येते, बाकी काही येत नाही. अजून काडीपेटी कोण आहे? दीपाली ताई. म्हणजे चुकून काडीपेटी बनते, तिला असं वाटतं मी काहीतरी चांगलं करायला जाते पण ते चुकून काडीपेटी बनते असं होतं. घरामध्ये गेल्यानंतर अशा काय काय गोष्टी होत्या ज्या तुला नव्याने कळल्या, म्हणजे बाहेर असताना माहित नसतं की अच्छा हे असं पण असतं, किंवा खूप लोकांना असं वाटतं की अच्छा मग फूड खरंच बनतं का, किंवा ते आपण बघत असतो ते माहिती असतं, पण काही काही अशा गोष्टी असतात की ज्या बाहेर नाही कळत पण ते तुला आज जाऊन कळलं की ओके हे असं पण असतं. मेन म्हणजे तर एडिट तर मला आता बाहेर येऊन कळलं की एडिट तर खूपच विचित्र दाखवतात. ते एक आहे. बिग बॉस जे बोलतात आत आमच्याशी ते खूप हळू बोलतात, म्हणजे त्यामध्ये आमची एक झोप होऊन जाते. ते असे बोलतात, बिग बॉस बोलतायत करण, आणि एवढं स्लो बोलतात. ते तुम्हाला ऐकायला फास्ट वाटतं, ते आता मला बघून कळले एपिसोड्स. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते आम्ही हळूहळू फिगर आउट करत होतो की अच्छा बिग बॉस असे म्हणतात, ओके मग बॅटरी चेंज करायची असते, ओ मग हे पण करायचं असतं. मग सो हे फिगर आउट करता करताच आमचे 2-3 हफ्ते गेले. त्याच्यानंतर कुठेतरी आम्हाला स्ट्रॉंग होल्ड भेटला गेमचा, बट जो महाराष्ट्राला दिसला नाही, पण कंटेस्टंटला सगळ्यांना दिसायला लागला की आत्ता करण कुठेतरी येऊन पुढे काहीतरी करतोय, आत्ता करण आरबीच्या ऑपोजिट जाऊन काहीतरी बोलतोय, आत्ता करण विशालच्या ऑपोजिट, आत्ता करण काहीतरी स्ट्रॅटेजी बनवतोय, डील लॉक करतोय, पण हे दाखवलंच नाही मला कळलं. सो ठीक आहे, आता मी काय बोलणार त्याच्यावर. परत जायचा एक चान्स मिळाला तर आता काय असेल तुझी स्ट्रॅटेजी? परत जायचा चान्स भेटला तर मी एक वेगळी पर्सनॅलिटी घेऊन जाईल. आणि परत जायचा चान्स कशाला, मला चान्स पाहिजे ऍक्च्युली. वेदर इट बी वाईल्ड कार्ड, वेदर इट बी कलर्सचा परत नवीन बिग बॉस मराठी किंवा कलर्स बिग बॉस हिंदी. मला एकच गोष्ट जाणवली आहे ना की मराठीमध्ये लोक बारीक बारीक गोष्टीवर ट्रिगर होत होते की वेडा बोलला तर माझ्या मेंटल हेल्थवर बोललो, हे का तुम्ही गोष्टी का खेचताय, म्हणजे मग बोलायचं काय, बिलो द बेल्ट नाही बोलायचं, पण तुम्ही बेल्ट इथपर्यंत आणलाय, इथपर्यंत आणलं तर मग इंग्लिशमध्ये तर तिने शिक्षणावर मी बोललो मग काय बोलायचं, कारण मी हिंदीचं थोडं बघितलं क्लिप्स आता माझ्यासमोर येत आहेत, त्याच्यावर काय काय बोललं जात आहे. मी बोललो भाई असं मला बोला ना, मला मजा येईल, मला कुत्रा बोला, मला रानटी कुत्रा बोला, मला आवडेल, कारण मला त्याच्यावर रिप्लाय मला माहिती आहे काय द्यायचं, आणि ती मजा आहे मग लोकांना पण बघायला. पण ट्रिगर पॉईंटच माझं खरंच कोणाला ट्रिगर पॉईंट भेटत नव्हतं. मी बोललो राखी तरी येऊन काढेल, बट राखीने 3-4दा प्रयत्न केले, पण मी बोललो नाही मजा येते राखी, तू जबरदस्ती होत आहे जे होतंय ते, तू खूप छान आहेस मला माहिती आहे, आणि तू जिथे ट्रिगर करायचं ना ते लोकांना परफेक्ट करते, रुचिता असेल कोणी असेल, पण तुला माझा ट्रिगर अजून भेटला नाही. तर मी बोललो शिट यार, मला ते एकदम जाणवलं की तिला कळलं नाही, की ती मला एकदा बोललेली की एक काम कर स्वतःचा गू खा म्हणजे तुला कळेल. तर मी बोललो हा आज सकाळीच खाल्ला, खूप छान होता, तुला पाहिजे का लिंबू पिळून देऊ का, त्याच्यावर तिचा रिप्लायच नाही. हे मला रिप्लायज आवडतात, रादर दॅन की गूवर का गेलास, हे का बोलताय तर. सो जरा मला असं वाटतं मी खूप लॉजिकली भांडायला गेलो तर समोरची लोक असे होतात की आता काय बोलायचं असं. ठीक. घरातल्या सगळ्या लोकांमध्ये तुला काय वाटतं की एक असं एक स्मार्ट स्ट्रॅटेजी किंवा एक स्मार्टली आता सध्या बिहेव करतंय तिकडे, असं कोण वाटतंय घरात? आरबी. बट आरबीचा मला हा हफ्ता बघायचा आहे, बिकॉज आरबी खूप अगेन्स्टमध्ये गेलेला आहे पूर्ण घराच्या. ते कसं टॅकल करतो मला बघायचं आहे. विशाल एक आहे, मला ते बघायचं आहे, आणि मला हे बघायचं आहे की जिच्या दमावर आता आरबी, तन्वी, दीपाली, प्रभू हे उडतायत, राखी, ती जेव्हा ती पलटणार आणि ती वार करणार त्यावेळी आरबी आणि तन्वी रेडीच नाहीये वार. ते कारण राखी कुणाचीच नाहीये घरात. राखी असं वाटतं की आता त्यांच्या बाजूने, बट राखी एवढी स्मार्ट प्लेअर आहे ना की ती उलटा फिरून कधी तन्वीवर वार करेल आणि तन्वी तुटून पडेल की भाई असं पण होऊ शकतं का आपल्याला, हे तिला आयडियाच नाही, आणि मी त्याची वाट बघतोय. काय वाटतं पुढे सगळ्यात कोण जाईल टॉप 5 मध्ये, कोण वाटतं तुला? टॉप 5 मध्ये ऑफकोर्स हा, बट एव्हरी वीक चेंज होतं ना ते. सो आता सध्या मी एवढंच सांगेल, ऑफकोर्स प्राजक्ता, सचिनजी, तन्वी, आरबी, विशाल,
ना 5. Yeah, चालेल. सो हेच मला दिसत आहेत सध्याच्या स्टेजला, बिकॉज असं बाहेर दाखवलं जातंय. बट मी काहीतरी आता माझ्या युट्यूब चॅनलवर वेगळं दाखवणार आहे, त्यासाठी लोक रेडी नाही आहेत. कारण मी जसं बोललो की बिग बॉसचा गेम माझ्यासाठी आतून संपलाय, पण आता बाहेरून मी सगळ्यांची रियालिटी चेक देणार आहे की कसा कंटेस्टंट कसा आहे. कुणाला डिसरिस्पेक्ट नाही करायचं आहे, आपला गेम आपलं तसंच ठेवायचं आहे, बट रियालिटी चेक देणं गरजेचं आहे की तुम्हाला जे वाटतंय तसं नाहीये बिग बॉस. तुम्हाला एक वेगळं बिग बॉस दिसतंय, मी एक वेगळं बिग बॉस तुम्हाला आता दाखवतो. जाऊन तो पूर्ण सगळा रेडी. ऑफकोर्स. एवढा अनालिसिस केलं तर कुठेतरी टाकला पाहिजे ना. आता अनालिसिस ग्रुप बोलतात ना आम्हाला, सो आता अनालिसिस दाखवतो तुम्हाला मी. आवड तुला माहिती, मला तू वन ऑफ द स्मार्ट प्लेअर वाटलास माहितीये बिग बॉस. म्हणजे ना तू कुठे ट्रिगर झाला, ना कोणाचा फारसा वाटायला तू गेलास, ना कोणाला असं मुद्दाम म्हणजे मजेतच सगळं तोच तू करायला खूपच हवं. छान असं कामली हँडल केलंस तू. पण लोकांना ते नाही आवडत ना, लोकांना स्पाइस आवडतं. भांडायचं. लोकांना जिथे वाटलं की मी रुचिताशी उलटी गेलो, ज्यावेळी तिने धक्का दिला त्याला असं करण आला, आपला करण आला, पण नंतर ती सॉरी बोलली आणि मी मिटवलं. मी बोललो की नॉर्मल आयुष्यात असंच आहे, जर तुला मनापासून सॉरी बोलायचं आहे तर मी बोलेल ओके ठीक आहे सॉरी ना. पण भाऊ पण बोलले की अरे करणनी किती चांगल्या प्रकारे तर मी बोललो ओके. पण बिग बॉस बोलतात तुम्ही सॉरी का बोलले, तुम्ही हा विषय वाढवला. मी बोललो 1 मिनिट, चांगुलपणा दाखवायचा आहे का रायव्हलरी दाखवायचं, ठरवा. बॉसने तुला आतमध्ये बोलावलं होतं? नाही, त्याच्यानंतर नव्हतं बोललो, असं हिंट्स मध्ये मला अच्छा, सांगितलेलं okay. त्यांनी. मला कळून आलेलं की त्यांना रायव्हलरी पाहिजे होती बिग बॉस. आणि भाऊ बोलले की चांगुलपणा आहे करणचा, बघा किती छान. मी बोललो एक कन्फर्म करा यार, तुम्हाला काय पाहिजे. मी रायव्हलरी करायला तयार आहे, मी फालतूचं भांडायला तयार आहे. मी 2 हफ्ते बिग बॉसला बोलवतो की प्लीज मला कन्फेशन रूम मध्ये बोलवा, मी जिथे चुकत असेल ना मला सांगा, हिंट्स द्या, डायरेक्टली सांगू नका ऑफकोर्स ते चुकीचं होईल, पण मला हिंट्स द्या ना, काहीतरी तू हे वाईट करतोस, तू हे चांगलं करतोस, मला कळू दे. एकदा ते मला कळलं असतं ना क्लिअरली, मी तसाच वागलो असतो. पण ती क्लॅरिटी शेवटपर्यंत मला आली नाही. तोच तर मला वाटतं गेम होता, कारण रितेश सर एक सांगत होते, बिग बॉस एक सांगत होते, त्यात तुला एक चूज करायचं होतं, ती तुझी स्ट्रॅटेजी. हा, पण मग मी माझी पर्सनॅलिटी चूज करेल ना. म्हणजे आता मला असं कळून येते की बिग बॉसला जर तुम्ही वाईट बोलले तर तुम्ही चुकीचे ठरतात, हे आतून वाटायचं. पण आता मला बाहेरून वाटतंय नाही, बिग बॉस नेहमी बरोबर नसू शकतो. तुम्ही पण बरोबर असू शकता, भाऊ नेहमी बरोबर नसू शकतो, तुम्ही पण बरोबर असू शकता. पण पहिल्यांदा असल्यामुळे ते त्यावेळी असं ब्रेन वॉश होतं की बिग बॉस बोलले म्हणजे बरोबर बोलले, भाऊ बोलले म्हणजे बरोबर बोलले. आता बाहेर येऊन कळतं भाई कोणच बरोबर नाही बोलत आहे, आपणच बरोबर होतो. सो ते एक गेमचा पर्स्पेक्टिव्ह होता, म्हणून मी बोललो ना आता मला आज जायला खूप इंटरेस्ट आहे. आता मला कोणाचंच नाही ऐकायचं, आता मला स्वतःच गेम करायचं, असं मी आज जाईल. बाहेर आल्यानंतर काय तुला वाटतं, असं तू सगळ्यांशी ठेवशील छान कॉन्टॅक्ट, म्हणजे रुचिताशी स्पेशली तुला आवडेल कॉन्टॅक्ट ठेवायला? हा, म्हणजे ठेवेल मी, मला तिचा काही प्रॉब्लेम नाही, मी सगळ्यांशी ठेवणार आहे. मला माहिती आहे सगळे गेमसाठी आत वाईट वागतायत, सो तसं काय हे नाही जसे तोंडात नाही बघायचं, असं काही नाही. माझं गेम आहे, गेम प्रमाणे बघायचं. पण ज्यांच्याबरोबर मी आयुष्यभर नाती ठेवणार ते प्राजक्ता, आयुष, सचिन, हे तिघे फिक्स आहेत, ते हलणारच नाही. बिकॉज पूर्ण घरात, अजूनही सांगतो महाराष्ट्राला मी सांगतो, पूर्ण घरात फक्त 4 लोकच जेन्युइन आहेत आणि खरे आहेत स्वतःच्या पर्सनॅलिटीला, ते फक्त हे 4 लोक. आणि तू पण आहेस त्यातला? हा, 4 लोक मी पण होतो. नाही तू स्वतःला काउंटच नाही केलं? नाही का, मी विसरतोय आतलं, मला तेच आठवतं, सॉरी. फार छान वाटलं मला तशी गप्पा मारून. आणि आता पुढचे काय काय आहेत प्लॅन्स, म्हणजे आता जे बिग बॉस मध्ये होतास त्याच्यामुळे मधले काही आठवड्याचे सगळं थांबलं होतं, आता सगळं परत सुरू होणार आहे, आणि आता काय काय तुझे प्लॅन? सध्या तरी माझा एम हाच आहे की जोपर्यंत प्राजक्ता आत आहे तोपर्यंत तिला सपोर्ट करायचं, सचिनजींना सपोर्ट करायचं. एकदा ते दोघे जर होपफुली नाही झालं पाहिजे ते, बट जर ते बाहेर आले त्याच्यानंतर माझा बिग बॉस संपलाय. आणि मला त्या दोघांना सेव्ह करायला काय करता येईल मी ते बाहेरून प्रयत्न करणार आहे माझ्या चॅनलवर. बिकॉज आता बाहेरून खूप लोक रिव्ह्यूज देत आहेत, मी बघतोय की करण असा खेळला पाहिजे होता, तसा खेळला पाहिजे होता. आता मी तुम्हाला सांगतो की कोण कसं का खेळतं आणि कोण कसं नाही खेळलं पाहिजे होतं. कारण मी हे कोणाला सांगणं की कारण आर्मीने हे चुकीचं केलं, हे बाहेरून बोलणं इझी आहे. जसं क्रिकेटमध्ये असतं की बाहेरून बोलता अरे रोहितला असा मारला पाहिजे होता, रोहितने हे केलं पाहिजे होतं. पिचवर काय करायचं असतं ना हे रोहितलाच माहिती आहे, बिकॉज कंडिशन्स वेगळे असतात. मी पिचवर जाऊन आलो, आता मी सांगू शकतो तुम्हाला आता काय चालू आहे. सो ती आता खूप मजा येणार आहे माझ्या युट्यूब चॅनलवर, आणि ते मी खूप एक्सायटेड आहे. क्या बात आहे, वी आर वेटिंग. आणि खूप मस्त वाटलं गप्पा मारून तुझ्याशी, आणि तुला तुझ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. आणि कमाल खेळलास तू, त्याच्यामुळे नो रिग्रेट्स, खूप कमाल खेळून आलायस तू, मस्त मज्जा करून आलायस, खूप छान एंटरटेन केलंस तू सगळ्यांना. सो आम्हाला तुझा गेम खूप आवडलाय. मग ठीक आहे, जस्ट अ गेम, सो इट इज ओके. परत आपण खेळू हा गेम आणि परत दाखवू आपला गेम काय असतो. येस, थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से
व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.